विद्याची देवता माता सावित्रीबाई फुलेस माझे त्रिवार वंदन. आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग, माझे बालमित्र आणि गावातील उपस्थित तमाम नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. इंग्रज किती कडू होते, जुलमी होते, पण आपल्या क्रांतिकारांनी त्यांना कसे पाणी पाजले हे तुम्हाला माझ्या मित्रांनी सांगितले. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, पण आमच्यासारख्या बारकाल्या पोरांना खरंच स्वातंत्र्य आहे का? कुणी येतंय ना मलाच काम सांगतोय. घरातली बारीक सारीक सारे आम्हीच करतो. रानातल्या कामाला पण आम्हालाच नेतात आणि सुट्टी असली की घरचे काम, रानातले काम. स्वातंत्र्य नावाला काही गोष्ट आहे की नाही? आणि पुन्हा अभ्यास पण करायला लागतो. मग आम्ही खेळायचं कधी? आम्हाला मिळालेल्या स्वातंत्र्य नावाचा गलत इस्तेमाल करायला लागले ते मोठाले माणसं. मोठ्याल्या मुलांना आता सरकार पगार सुरू करणार. आधीच त्यांना काही काम धंदा नाही आणि वरून पगार सुरू केलाय. दिवसभर मोबाईल चिवडत बसतेत, पुढे आपण खात बसतेत. मोबाईलवर गेम खेळून त्यांचे डोके हँग झालेत. आता तर वरून त्यांना पगार सुरू केला. मग तर ते रानात बी काम करणार नाही, फुगिरी मारत गावात बोंबल चिडतेत. मग आम्ही बारकाल्या पोरांनी सरकारचं काय गोड मारलंय? आम्हाला बी पगार सुरू करा, आम्हाला खर्चा पाण्याला पैसे लागतील. सरकारने एक बारीक सारीक लाडकं लेकरू योजना आणावी आणि सरसकट बारकाल्या मुलांना पगार सुरू करावा. मग आम्हाला पगार, मोठ्याल्या मुलांना पगार, मोठ्याल्या माणसांना पगार, मग तर लेकीला पगार, सुनाला पगार, मग तर काय सगळ्यांनाच पगार. काम करायची गरज नाही, फुकटचं बसून खायचं बंद करा हे सगळं. अशाने आळशी पिढी तयार होईल. मग पुन्हा इंग्रज येऊन तुम्हाला गुलाम करतील. मग का जर इंग्रज आले ते तुम्हाला एवढे आळशी लोक कसे झाले समजतील? म्हणून तुम्हाला आवताला नाही तर नांगराला झुकतील. म्हणून म्हणतो शहाणे व्हा, कष्ट करा, कष्टाशिवाय पर्याय नाही. या जगात आई बाबाच्या प्रेमाशिवाय काहीच फुकट मिळत नाही. एवढं बोलून मी माझ्या अनमोल विचार थांबवतो. जय हिंद, जय भारत.